गेल्या वर्षीचे फोटो बघायला रडायला लागले. हो हो हो. मग हे लेकराचं किती हे त्यांनी काय बघितलंय पुढचं. आता बापाची सुख भेटल का लेकराला. लेकाची समाधानी भेटल का आम्हाला. कोणी त्याच्या पोराला चालला गेलं तर म्हणलं माझं वागणं आता माझं एक मत कमी झालं. पोरं म्हणाले तुमचे 3 मत आहेत. मी म्हणलं त्या मताची बरोबरी नाही माझ्या. पैसे देऊन जे होते ते आपल्या पैसे ठेवायचे असं एक दलालीचा प्रकार पण करत होते. हा मध्ये कोणी पण करतो, एकटा महादेव नाही. प्लॉटिंगचा व्यवसाय जगातले अनेक लोक करतात, कुठेही करतात. 2-5 रुपये त्याला यश येत गेलं असेल कदाचित. हे घे विकून टाक, हे विकून टाक. 2 रुपयाला घ्यायचा, 2.25ला 2.5ला विकून टाकायचा. तरी हे मुनीम म्हणून त्यांनी 10-12 वर्ष काढले होते. बबन भाऊ, एक भाऊ, सुंदर भाऊ, मोठे भाऊ सुंदर त्यांच्या दुकानी 10 वर्ष त्यांच्या इथं मुनीम गेली. मग जवळ हे आम्ही घर बांधलं 2020ला. त्यावेळेस त्यांनी सोडलं. तरी म्हणलं सोडू नका की दुसरी सवय लागत तुम्हाला. म्हणजे जरा कामात असल्याच्या नंतर माणूस टाइम वर घरी येते. सोडू नका म्हणलं तरी सोडलं त्यांनी. नंतर दलालीच्या ह्याच्यात लागले. पहिलं दलाली करत नव्हते, प्लॉटची दलाली पहिलं करत नव्हते. कमिशन बेसवर ताई कोणी पण काम करतं, एकटं महादेव नाही. जगातले कितीतरी लोक प्लॉटिंगचं हे असल्यावर सतीश करतच ना व्यवसाय. कोणी पण करेल. एवढा अत्याचार कसं काय झाला, एवढं अचानक लयच बेकार पद्धतीने मारलं. फोटो बघितले ना, मी फोटो पाहिला तो डायरेक्ट असा आहे. मला तर अजून दाखवले नाही सगळे फोटो. तुम्ही बघू बी नका. हा हे लयच बेकार पद्धत. आणि हे चोर मूल्य हे ऍडिशनल मॅडम हे सानप आहे. ते गळा बघ बरं किती डेंजर आहे. डायरेक्ट माणूस जगणार कसं. एवढा अत्याचार काम हे काही राजकारणी होते का? नाही राजकारणाचं नाही. मारलं तर का मारलं मग? कारणच का सारखं आम्ही पोलीसच्या चक्रा घालतच राहिल्यात. सगळे शांत बसले. मी स्वतः पोलीस कडे गेले, PI कडे इथे. सारखी मी असं म्हणजे असं बंद पडून दिलं ना, मी सारखी जायची. मी ते कॉम्प्युटर ऑनलाईन FIR बघत होतो परळी पोलीस स्टेशनचे. ऑनलाईन FIR मध्ये मला लक्षात आलंय. मला काय कोणी सांगितलं नव्हतं प्रकरण, काय नाही. त्या दिवशी म्हणले जेव्हा साहेबांनी मांडलं तेव्हा मला आत्मविश्वास झाला. आत्मविश्वासच जागा झाला. तेव्हा सभागृह जितेंद्र आव्हाड साहेबांनी बी मांडलं होतं. त्यांनी बी म्हणजे बापू आंधळे यांचं पण मांडलं होतं, दोन्ही पण मांडलं होतं. मग त्याच्यात पण थोडस वाटलं काहीतरी काढतील. मग तर काही तर सगळी दाबादाबी केली, त्याच्यामुळे काही निघणार. मग तर जेव्हा तुम्ही काढलं तेव्हा खूपच आत्मविश्वास वाढला माझा. म्हणजे आता न्याय म्हणजे पाहिजे का तर केलंय का हे काहीच केलं नाही ना. पुढं चलून हे लेकरं बाहेर गेले तर घरी येऊस तर माझ्या जीवात काय राहणार. माझा नवरा असा हसत गेलेला, माझा नवरा मारलाय असंच वाटणार ना माझ्या मनाला. घरून गेले घरून गेलेले 6:30 वाजता. त्या 2 लेकरांची मम्मी बाबाची टेस्ट होती कोतार शाळेत. कोतार शाळेत ते 2 होते आणि त्यांची मम्मी बाबाची टेस्ट होती. त्यांना सोडून गेले. तरी पण मला स्वयंपाक करायला सांगितलं होता. म्हणजे शनिवारी सोडून जातो बघू तर गेले. बाहेर येऊस तर रोडला गेले. मग माझ्या मोबाईल मध्ये बॅलन्स नसेल, मग फोन केला. रोडची सवय होती ना, येतेत म्हणून माहितीच होतं. शुक्रवारी संध्याकाळी 1 वाजता आलेली होती. मग कशाला कधी बी 12, 1, 11 असाच टाइम असायचा यायचा. म्हणजे मी झोपीच्याच ह्याच्यात असायचे. 9:30ला लेकरं झोपी घालायचे, त्या झोपीच्याच ह्याच्यात असायची मी दररोज. मग ते जेवण करून जात होते अगोदर. मग त्या दिवशी जेवण पण केलं नव्हतं. 8 वाजता लेकरं घेऊन यायचे, जेवण करून नीतीनेम त्यांचा बाहेर जायचा टाइम होता. मग त्या दिवशी मला वाटलं तुळजापूरला जायचं म्हणले होते. म्हणलं मित्रांसोबत एखाद्या वेळेस गेले असते तुळजापूरला. ह्याच ह्याच्यात मी राहिले. मला सकाळवर कळेपर्यंत मला म्हणलं ना घरी म्हणजे आणूच तर बॉडी मला कुणी सांगितलं नाही. तुळजापूर कुणाच आणाय देत म्हणजे एवढं बोलले मला.
एवढंच की आता एवढीच विनंती आहे की सगळ्यांनी सहकार्य करून नाही आता ताई त्याच्यात आरोपी 100% निष्पन्न होतील. पोलीस लोक सोडणार. मला निष्पन्न करायचं नाही तर मग मंगळवारी माझं तर ठामच आहे उपोषणाचं. हम्म. मग नंतर मी उठणार नाही, जोपर्यंत आरोपी देत नाही तोपर्यंत उठणार नाही. मग माझा जीव गेला तरी मला हरकत नाही. आरोपी सापडतील आता. ते आता जुने LCB मला वाटतं साबळे का कोण दिला, चांगला अधिकारी दिला त्यांनी. आणि त्याच्यानंतर LCBची टीम पण त्यांच्या जोडीला SP दिली. नवीन आलेले SP जरा बरं आहे, परंतु त्यांनी DYSP ते हे दिलताना मी स्वतः त्यांना दुसऱ्या दिवशी फोनवर बोल की तुम्ही अतिशय लूज अधिकारी दिला. काय नाव येतं दुसरं, चोरमले. पंचनाम्याला ते येतच होते. ते मेल मी म्हणलं हे चोरमले काही कामाचं दिसत नाही, कारण तो माझ्याकडे एकदा आलता. त्यांच्या देखत एक आम्हाला पोलीस म्हणले, आम्हाला फोन आले म्हणजे बंगल्यावर त्यांच्या देखत त्या चोरमुली सरांना देखत मध्ये हा चोरमुली सरांना अजून पण विचारा, ते डायरेक्ट पोलीस म्हणलेले फोन आले म्हणले म्हणून आम्ही तपास थांबवला. हो नाही ते तपासाला पहिले जे होते ना सानप, तो योग्य सानप ह्याच्यामध्ये जवळपास 90% त्या आरोपीपर्यंत पोहोचले होते. त्यांना मला वाटतं थांबायचं सांगण्यात आलं आणि तुला नोकरी करायची का अमुक तमुक. तो म्हणला माझी मी बदली करून जातो. त्यांनी बदली करून घेतली, निघून. पण मी म्हणतो सानप आहे ना का, त्याच्या जागेवर आलेल्या माणसांनी तर बघायला पाहिजे होतं ही पद्धत काय. नाही नाही बी फायनल का काय करायचं चाललं होतं. महादेव मुंडे बी फायनल क्लोज, आरोपी सापडत नाही अशा अवस्थेत ठेवलेली फाईल आम्ही गेलो म्हणायचे ठीक आहे तुमच्याच प्रोसिजर मध्ये तुमच्याच प्रोसिजर म्हणजे कायदाच बदललाय. पहिल्याच अधिकाऱ्यांनी चूक केली 100दा. मी त्याला फोन लावला म्हणलं तुम्ही त्याचं लोकेशन घेता ते भरशिटीत मेलंय म्हणलं ह्याचं कसं काय कळत नाही. इकडं तिकडं नाही नाही हे मला वाटतं इथंच मारला गेला, कोर्टाच्या समोर मारला आणि आणून तहसीलच्या पुढे टाकलं, जागेवरच मार. गाडीला रक्त पित्त लागलेले. गाडीला गाडी सगळे काय नाही ते स्वतःच आहे. आणि पुन्हा माझ्या भावाला म्हणते तर गाडी घेऊन जा. ते मला गाडी कसं घेऊन जाऊ, गाडी अजून पोलीस स्टेशनलाच आहे त्यांची, आम्ही आणली नाही. आमचा आरोप गाडी गाडी त्यांनी रात्री 9 वाजता, बॉडी ती सकाळी 7 वाजता त्यांना सापडते बॉडी. रात्री मोटरसायकल नेली 9 वाजता आणि बॉडी गटली सकाळी 7 वाजता. त्यांनाच कसं काय गाडी, पोलिसाला सगळं. आणि पुन्हा सगळे कागद असून आमच्या गावच्या सरपंचाला फोन जात नाही, कुणाला जात नाही, डायरेक्ट सतीशला फोन जाते सकाळी सकाळी. मग सतीशचा मी नाही म्हणून मारलं का काय म्हणून मारलं, मग हे तरी आम्हाला सांगावं ना नेमकं काम. सतीशचे तर कोणाचं काय दुश्मनी नाही. सतीशची कोणाची दुश्मनी नाही, महादेवरावची दुश्मनी नाही. आणि मला वाटतं प्लॉटिंगच्या धांद्याबिंद्यात त्याला यश आलं असेल बिचाऱ्याला, त्याच्या 2 रुपये मिळाले असेल म्हणून तो करत असेल. हे कसं काय रात्रीचा उशिरा यायचा हे आता ज्यांनी घेतली मग तेच आरोपी असेल ना, हा शेतच होऊन जाईल ना. कमीनं मागितली, त्याच्यानंतर पाहुण्यानं घेतली आणि पाहुण्याचं झालेलं हिसाब देऊन आता आम्ही बीडला. 50 लाख द्यायचे ठरलं होतं आणि थोडी हिसाब पावती. तर मला थोडं काम असल्यामुळे मला फोन आला, मी कोर्टात होतो. मी म्हणलं 2-3 वाजता जाऊ. नाही मग त्याला 10,000 घेतो, म्हणजे 10 लाख. 10 लाख ते आम्ही शिवसाठी 2 दलाल घेऊन दिले. 10 लाख देऊन चिठ्ठी घेऊन आले. मला म्हणजे 1 तारखेपर्यंत अजून त्याला 50 लाख द्यायचे, 60 लाख द्यायचे, तर पुन्हा 1 महिन्यात रजिस्ट्री करायची. ते प्लॉट हे आधी मागितले, नंतर पाहुण्याने घेतले, नंतर हेच प्लॉट घेते 2-4 महिन्यालाच. मग तेच रिझन असते असं समोर येणार साहेब. हे 100 सबूतच त्यांनी सगळे सबूतच हे केले. समोर पण येणार सबूत. समोर येणार. ह्या 2 गटात 8 दिवसाखाली असल्या हाणामाऱ्या झाल्या पुढे. चौकाने यांनी माणसं मारली होती. हो 8 दिवसाखाली या प्रकरणात 8 दिवसाला. आम्ही तिरुपती गुरुवारी संध्याकाळी आले. बॉडी सगळी 17-18 तारखेला तिरुपतीला गेलतो.
हो वाल्मिकी आम्ही सगळी बॉडी घेतली मार्केटची. हा तर येतानाच ते कुठलं तरी एक मारुती मंदिर तिथं फोन आला ह्याला की हानमार झाली हे झाली. ते म्हणा जाय तुम्ही माय घाल तिथं पोलीस स्टेशनला जायचं आमच्या इथल्या राजाला जाय ते राजा जातो जाय तिथं माय घाल पोलीस स्टेशनला फोन कर हे कर तिथं मी सांगतो केस करायला. तिथं माझ्या समोर जातं 3 दिवस म्हणजे ते 17लाच झालं भांडणं यायची. 18ला आम्ही आला इथं 19ला 20ला रात्री झाला हे कार्यक्रम. 21ला रात्री झाला. 21ला रात्री हा 19ला आम्ही सकाळी 19ला आलो. 19ला घरी म्हणजे 20ला घरी आले. 20ला भेटायला आले होते इथं घरी मी इथं प्रसाद आलो. घेऊन बालाजीचा. मी इथं आलो प्रसाद दिला मुलगी कुठतरी बरे पाणी पिणे नाही घालत होती. देवाला महादेवाला कुठतरी पाणी गेलती. बघायला ते गेलते. इथं बसली होती लिकापडीत. मी म्हणलं हे फळण्याची जोड 20,000 आली हे घ्या आणि हे प्रसाद म्हणलं कुठे गेली तर बाहेर गेली. एवढं बोलून गेलो. ते 20 तारीख हो दादा होते 20 तारखेची सुद्धा कलम मी जे दिले 20,000 ते जमा आहे. 20 तारखेला 4 वाजता जे दुसऱ्यानं काही दिले ते जमा आहे. म्हणजे 20 तारखेपर्यंत कम्प्लीट फक्त 21च लिहायचं राहिलं. ज्या दिवशी झालं त्या दिवशी झालं. ते नाही फक्त ज्या दिवशी झालंय त्या दिवशी ना चहा देखील प्यायला लिहून होतो माणूस. चहा हा. आता डायरेक्ट 10 रुपये दाखवायचे असले तर 2010 पासून जसं माझं लग्न झालं सवय असेल. तसं 5 रुपये पण लिहून ठेवायचे. नोटा कशा आहेत? माळवा आणलेलं ते नोटा बिस्किट पुडा आणलेला लेकरांना ते पण पुढे लिहून ते ठेवायचा. नोटा. जसे मारवाडी खातं 1 रुपयाचं विकडे तिकडे नाही. पेट्रोल 30 रुपयाचं 50 रुपयाचं काही भाजीपाला काही बी पुन्हा बाहेरचे व्यसन नव्हते फक्त तंबाखू खायची बाकी बाहेरचे त्या व्यसन पानपट्टीवर नव्हतं. तंबाखू खाऊन तोंडात तंबाखू तशीच तोंडात गेली. तंबाखू तोंडातच होती ते तंबाखू दिवशी. सुद्धा माणूस तंबाखू खाऊन किती वेळ लागत आहे. मला तर वाटतं ज्या पद्धतीने ते फोटो बिटो दिसत आहेत ना समोरून वार नाही केला. हे मागून येऊन पकडून पहिला ह्यो कार्यक्रम केला त्यांनी. नाहीतर महादेव आणि 1-2-3 लोक नसावेत जास्त लोक असावेत 5-6 जण. कारण त्यांची एकूण तब्येत पाहता 2-3 काय जणांना सांगता येते त्यांनी साहेब, काय सांगता येते आता संतोष भैयाच्या ह्याच्यात पोलीस इन्व्हॉल्व आहेत ह्याच्यात बी पोलीस असले तर म्हणून तपास करत नसले तर ते तरी काय सांगावं आपण. पहिले तर हा? सगळे पोलीस हा? आपल्या परळीचे देशाच्या पोलीस प्रशासनावर आहे. म्हणजे सगळं प्रकरण दाबलंय. इंटरनॅशनल पोलीस. हेच करावं CDR काढावं याचा. आपण LCB ला गुन्हावर करा म्हणून हा. 1 तारखेला LCB दिलेलं ला, आहे. आता LCB कडे दिलं मीच पत्र दिलंय ना. आधी आमच्या हायकोर्टात ठाकूर केस साहेब चालू होते आहे. का? हा ठाकूर साहेबांना. ठाकूर साहेबाला आपण स्वतः LCB ला गुन्हावर करा म्हणून दिले. तरी त्यांनी पुढे दिलं तीनदा नाही. एका केसला भेटलो मी. परळीच्या पोलीस स्टेशनच्या बाहेर फाईलच काढली नाही. दाराला माहिती हो. किती चक्र मारले त्याची गणत नाही. आज किती 22 तारीख आहे ना? आज 22/2/2025. एवढं सापळ्यातलं जर ते आरोपी काढते आणि एवढी बॉडी पडून एवढे त्यांना सबूत सापडून त्यांनी बॉडी आरोपी काढले नाहीत म्हणजे LCB ला गुन्हावर करा म्हणून तरी दिलं नाही काही. पंधरा महिने झाले. काय अशोक पिता दत्तात्रय मुंडे फिर्यादी म्हणजे भावाच्या यांनी फक्त आवक लिपिक केलंय पुढं काहीच नाही. काहीच नाही. ते आपण पुरे बंद केलं ते निवेदन दिलं. परळी बंद केली सगळं केलं. व्यापारी इथं आपल्याला झालंय मर्डर झाला. तो परळी व्यापारात बंद करा, वागणारा होता. प्रकरण झाकून टाका. व्यापारात हा परळीत तेवढंच काम आहे. मर्डर झाला परळी बंद करा आणि प्रकरण झाकून टाका हम्म. असं झाले. नुसतं बंद करायचं. हो साहेब लय लोकांनी दिले. पुरे बंद लई लोक होते. आपल्या गावातील 2 गावचे आहेत ना भोपळा प्लस कनेरवाडी. सगळे व्यापाऱ्यांनी ते मंजुरी देऊन परळी बंद केली ना. काहीतरी 2-2.5 लाख रुपयाची रक्कम बी बरोबर सोबत होती. ₹1 नक्की
एकाचा फोन अडीच लाख मला फोन दोन अडीच काय असतील आणि कंपल्सरी लाख 2 लाख तर कवा केव्हा बी फोन असायचं. केला मी फलाण्याला द्यायचे लाख रुपये आहेत का लगेच आलोच म्हणायचं लगेच टेबलावर पैसे द्यायचे कारण आमचं थोडं राजकीय असल्यामुळे चावलपिटी असल्यामुळे तिथं थांबतच नसत तुम्हाला असा बांधलेला असा फक्त डोळे उघडे काहीच वय नाही ते काय फोटोच सुद्धा रुमाल आहे हो पंचा सतत वापरायचं आणि सुद्धा हो. घरचं पाणी कुठं त्या हॉटेल दिवशी नाही, कुठं रुमाल बाहेर पण जेवण. सापडला नाही त्या ठिकाणी. त्या दिवशी पण रुमाल सोबत होता. मग तो रुमाल त्यांचा सापडला नाही. मग तिथं मारले का काही का उचलून नेऊन मारलं अपहरण करून मारलं हे पण माहिती नाही ना. गाडी नेऊन पुन्हा जर बॉडी आणून टाकली असली ते तर काय माहिती आहे यांनी काय केलं आणि काय ठेवलं ते. काय वय 38 वर्ष वय आहे. वय किती लहान आहेत तरुण आहे ना तो एकदम. आता करणाऱ्यानं असं करून ना एवढं लेकरायचा बाप मारून नये. त्याच्या पाठीमागं बघावं ना बघताना बघावं ना त्या जे कोण दरिंदे आहेत त्यांनी बघावं ना पाठीमागं की त्याच्या माग कोण कोण आहे कोण नाही. मायबापायला लेकी सारखं सांभाळत होते. सर्दी झालं म्हणलं तर भोपल्याला जाऊन मायबापायला आणत होते. 8-10 दिवस म्हणले मी असं आई वडिलांनी सांभाळणार आहे मला कशाला देव कमी पडू देईन म्हणलं. मग आता आई वडिलांनी कसं सांभाळायचं मला वाटतं माझा आशीर्वाद कसा पोहोचला आणि माझ्या पत्राखाली कसा लपला नसेल. लेकर रोज विचारते ते गुन्हेगार होता मम्मी तर मला पप्पानं आता काय केलं माझं असेल प्राण ओळखते तर होतं पण काय मला केलं असेल पप्पाचं असं अण्णा साधं एनसीबी नाही कुठं दाखल एनसीबी आयुष्यात आयुष्यात काहीच नाही वडिलांचं कसं एनसीबी गुन्हा दाखल नाही कधीच. एनसीबी नाही असं गावात ग्रामपंचायतसाठी लोक उभा टाकले ना ह्यांनी फक्त मतदानाला जायचं. कसलंच नाही कुणात फिरायचं नाही ना कुणाचे पैसे घ्यायचे नाहीत ना काहीच नाही. पण शेजाऱ्याला बोलायचं देखील नाही आम्ही पुण्या बांधला आता एवढ्या गल्लीत आहे ना एकट्या बी बाईला त्यांची ओळख नाही. एवढ्या गल्लीत आता आम्ही 4-5 वर्ष राहिलं एका बी बाईची ओळख नाही त्यांची माणसाला नाही ना काहीच नाही. आपापलं काम 25 करणं. वर्ष हमारी केली आम्ही तळे बंधारे खडे काही खाल्ले एकदा खडे खांदायनी ना तर एवढा पुढं आलते माझ्या माग 5-6 महिने गेला लग्नाच्या अगोदर ते कुठं कारखान्यात काम करायला कंपनी गेलो पुण्यामध्ये पुण्यात लग्नाच्या अगोदर. समजायला लेकरांनी खाऊन पिऊन ते बघायला जायचं. माझ्या लेकरानं झोपायचं आणि त्यांना येताना त्यांनी टिकताला पैसे दिले मारायचे लेकर होते. त्याला कमी तर 10 रुपये कमी तर रुपया खर्च वाटत नव्हता. पण कुणाला परत बी बोलत म्हणजे ना घरात बी स्वयंपाक केला नाही असं एक चपोळी उरली तर म्हणायची ही का उरली. बोलत नव्हता. लागतंय तेवढंच करायचं लागतंय तेवढंच खायचं. उपाशी बी राहायचं नाही काहीच नाही. जास्त वाटोळं बी करायचं नाही. आणि काही पदार्थ खायचे असेल तर पावभाजी असो पुरी भाजी असो घरीच बनवायची हॉटेलमध्ये कधी जायचं. काही बी घरीच बनवून घरीच खा. पुरीने घरी केली तर म्हणायचं आमच्या आई वडील रानात खायचं आणि तुम्ही पुरी भाजी करून खायला ह्यांनी म्हणायचं बोलवा तुमच्या आई वडील दुसऱ्या दिवशी दुसऱ्या रविवारी बोलवायचं. मी म्हणायचं माझ्या लांब शेत आहे आम्हाला कशाला बोलू येते म्हणायचं लेकाला पुरी भाजी लेकाली कळत नव्हती. आम्ही म्हणलो की आम्ही तर करून देतो. इथं जर आम्ही कधी आलो तर म्हणायचं चपात्या पोळ्याच बनव. इथं काजू करीची आम्ही घरीच भाजी आणता पनवेलची घरीच भाजी आणता. कुणी लेकराचा लाळ करीत नसेल. आता त्या दिवशी डॉक्टर म्हणलं बाई आता तू रडू नको ते माणसाला जर डॉक्टर बीपी आली तुम्हाला पण उचलून घेईल. हो हो आमचा उचलणारा आम्हाला गेला. हो हो परत कधीच बोलत होतं. नाही वूड बस बी मारवाड्यातच होते जाऊन 2001 ला सुनील कोटेचे जे म्हणून 850 रुपये महिन्याला ड्युटी लावतो. सुनील कट सुनील कोटीच्या सुनील कोटेचा. हा कोटे संध्याकाळी 11 वाजत होते यायला. गुजरामच्या सायकलवर जायचे. आमचं लग्न झाल्यावर म्हणजे आता कनेरवाडीतून म्हणजे मी सायकलवर मग जावाई कोर्टात राहिल्यावर गाडी घेतली होती. तोपर्यंत पायानं पायांना येणं जाणं म्हणजे हे झाला त्यावेळेस पुन्हा गाडी घेतली. पण तरी पण कुणाच्या गाडीवर जायचं नाही. नसली सायकल तर पाठीपर्यंत पायाने यायचं आणि एकटीला जायचं. स्वतः तो पण
पहिलं सायकलवर येतो मग लग्न जमलं तसं म्हणले कनेरवाडीतून कसं मी सायकलवर जाऊ. मी तिथला जावाई म्हणजे नाही मी जाणार नाही सायकलवर. पुन्हा पायानं चालू केलं. त्यांचं गाव भोकला वॉकला सासरवाडी कनेरवाडी. त्या गावातून कसं सायकलवर जाऊ म्हणायचं. 11 वाजूत किती वाजू तेव्हा काही झालं नाही. तसल्या जंगलातून पायानं आले काय झाले एवढं परळीत असं भीतीच आम्हाला वाटत नव्हती की परळीत असं होईल म्हणून. सावधगिरीनं मोटरसायकलवर सचिनला सुद्धा कधी बसून नेलं नाही नाही. नेलं. काही दोघांचं काम असलं तुझी गाडी घे मला तिकडे जायचे. फक्त त्याच्या गाडीवर मी त्यांचा बाप ह्याच्याशी तिसरा माणूस कधीच कोण म्हणावं दिसला म्हणून. बसू देत नव्हते दाखवायचा, कुणाला. कुठं शेत बघायचं कुठं काही तर आम्हा दोघांना विचारलं करीत. बारशीच्या महा दिवशी मला बोलविलं. माझं पॅन कार्ड काढून दिलं, माझी केवायसी केली, दवाखाना केला. म्हणला आई तुला काही पैसे पाहिजे का? त्यांनी मला आम्हाला 1000-2000 रुपये पाहिजेत का? मला तेवढे नाही तर काही पाहिजेत का? मी म्हणलं मग पाहिजे माझ्यापाशी 100 रुपये. आता केलं तू सरळ आणि पैसे नाही पाहिजे. म्हणला तू आठवत बसलीस. म्हणला आई मी एका जागी फ्लॅटिंग घेतली म्हणला 1/2 एकर आहे आणि 15 दिवस लय अडचणीत आहे. मला मी बाळूला बोलणार आहे आणि एवढे 15 दिवस गेले की दिवाळीला माझं जबरदस्ती झाली की त्यांनी सवलत दिल्या मला एक फ्लॅट एका आणि नंतर मला पैसे द्या आणि राहिलेले पुन्हा राहू द्या. नसता मी घेणार नव्हतो इतकं मला सांगितलं त्या दिवशी. हेच कसे घेते प्लॉटिंग त्यांनीच कशी घेतली दलाल plotting? तीच, हा. पहिल्या दलाल सौद्यात तीच मध्ये. दलाल तीच, आपल्या संघ दलाल तीच, पुन्हा द्यायला दलाल तीच आहेत ना. 100 माणसं यांना बघितलंय पण समोर कोणी स्पॉटवर नाही. खंबीर माणूस असल्यामुळे समोर येणार. बाहेरून मधून कुचबीच करते. असा म्हणला हो फलाना, तसा म्हणला हो हे त्याचं पोरगच होतो स्पॉटवर ते भावड्या कारण असे डायरेक्ट नाव सांगते. पण आपल्याला म्हणता येणार ना. डायरेक्ट ते म्हणता येणार नाही हेच आहेत म्हणून. आपल्याला काय माहिती आपण नाव घ्या आणि उद्या कुणी नसल्यास आपण कुणाच्या दोषात जा. आपल्या जळाला मी तसं परवा दुसऱ्याचं गेलो, घर कशाला चौकात म्हणून एका माणसाने जायचं. त्यातून सांगितलं सगळं सांगायलेत मला पण दाखवायले भ्याले समोर सगळ्यांनी येणार. बघितले म्हणजे पण भ्याले. अहो 8 आणि 8:30 वाजता 6:30 घरातून गेले. 8 वाजताच घटना होती म्हणल्यावर परळी सारख्या 8 वाजता माणसं आहेत का नाहीत काय? माझी 1:30 वाजता भेट झाली. फोटो घेता इकडं मी मोठ्याकडे जाऊन ती लागली नाही म्हणजे ते गणेश व्यक्तीला जावत आहे त्याच्याकडे पैसे होते आपल्या व्यक्तीला पैसे लागायचे मागितले. हो लाठ काट्याने हाणामारी झाली तर अख्खं गाव जमा होतो. पुन्हा 4-5 वाजता पण त्यांनी करायचं होतं नमगटाला धरून करायचं की साधी पण इतका मारायचं ते होतेच पहिलं नंतर रणांगणात होऊ द्यायचं की. प्लॅटिंग मध्ये झालं ते त्यांनी म्हणले असते किंवा नाही आम्ही नाही एकदा बी ते वडिलाला म्हणले असते ना की तुमच्या जवळला पडू देऊ नका ह्या प्लॉटिंग मध्ये आम्हाला स्वतः तर अजिबात आम्ही हेच करीत नव्हतो. त्यांच्या नादालाच लागत नव्हतं. प्लॉटिंग वरच येते हे. हा प्लॉटिंग वरच सुरेश बी आलं साहेब तर हा, त्याच्यातच येते. त्याच्यातच येते आणि Plotting कुठे मध्ये झालं आलं तरी तर प्लॉटिंग त्याच्यातच. येते. जर समजा चलत हे गेम करून मोबाईल चलत दादा चौकात निघाले मोबाईल बोलत आले एक माणूस आला मागून मोबाईल घेतला आणि पुढे गेला तिथं तयार ठेवलेली माणसं नाही ती पोलिसांनी कहाणी करून सांगितली आपल्याला. नाही काही का होईना. हा, तसं काहीच झालं नाही. या पोलिसांनी कहाणी सांगितली आपल्याला उभं. आणि माणूस पक्का ओळखीचा असल्याशी तिथं माणूस जाणार नाही. हे आम्हाला 100% माहिती त्या टायमाला. आता 6 वाजता लेकरं लय बेकार पद्धतीने 6:30-7 झाले ना त्या रोडनं लेकरं ट्युशन घेऊन येतात नव्हते. तिकडे चौकात यायचं चौकातून ह्या रोडनं यायचं पण मधून येत नव्हते कोर्टासमोर. एवढा माणूस हुशार पण ते खास जवळच्या माणसानं म्हणजे ह्याच्यातल्या नव्हतं. कुणीतरी म्हणजे त्यांच्या जवळचा पण लय असणार आहे. जवळचा माणूस एखादा एक कुणीतरी खात्री करून हा त्या दिवशी त्यांना माहिती बी असणार त्या माणसाला की ह्याची लेकरं ट्युशनला नाही ती आता ट्युशनला जाणार नाही आणायला म्हणून. हे पण माहिती. पुन्हा त्यांना त्या माणसाला हे बी माहिती की त्याच्या बायकोच्या मोबाईल मध्ये बॅलन्स नाही ती फोन बी लावणार नाही म्हणून. हे पण माहिती. असा बी एक माणूस त्यांच्या सोबत असणार त्या दिवशी. सगळं माहिती वा खाली खाली बोलून म्हणजे लेकरं सोडून खाली गेले म्हणजे काहीतरी ते त्या ग्राउंडवर 300-400 लोक एनी टाइम फिरलेले असतात. एनी टाइम म्हणजे 12 वाजेपर्यंत तिथं माणसं असतील त्या 100 ground वर. मोटरसायकल असते ना. मोटरसायकल सांगणार नाही ह्याचीच कशी माहिती हेच ह्याला मारलंय किंवा हेच मोटरसायकल हा. पडली. 100 सांगणार मोटरसायकल नाही. एकच एवढीच मोटरसायकल कशी दिसली त्या माणसाला सांगणाऱ्या पोलिसला. पोलिसला एक एक 15 बी माणूस मिनिटातच- दिसला नाही का नुसती मोटरसायकलच दिसली लगेच घेऊन गेले का.
हा? पोलीस मंडळाला सगळं प्रशासन पिकल्या गेलंय बात सगळं पोलीस आहे. इथले जे पोलीस आहेत ना, हे पोलीसच दल राहिलेलं नाही. मग ह्याला आरोपी नाही तर मग पोलिसांनाच मर्डर केला समजावं लागेल ना आता. मर्डर पोलीस जर गाडी होती तिथं, मग घरी कळवलं होतं का उचलताना? नाही. सकाळी रात्रभर बॉडी तिथंच राहिली आणि सकाळी सतीश त्याला फोन केला की तिथं बॉडी महादेव मुंडे कोण आहे बघ. त्याला डायरेक्टच म्हणले महादेव मुंडे कोण. ह्यांना कसं मग रात्री सतीशलाच फोन करायचा कसं कळायला म्हणते मी. मग त्यांनी मग 9:30 वाजता पोलिसांनी फोन करायचा ना आमच्या गावच्या सरपंचाला की अशाला अशी गाडी पडली आणि हे कोण आहे बघा. संध्याकाळी जेव्हा किती वाजता गाडी फोन आला? केलाच नाही. मग तर करायचा ना त्यांनी, केला नाही त्यांनी फोन पोलिसांनी. त्या दिवशी संध्याकाळी नाही. काहीच नाही केलं आणि सकाळी सतीशलाच फोन केला त्यांनी. आणि गाडी घेऊन गेलो. गाडी गाडी रात्रीच घेऊन गेली. गाडी घेऊन गेली त्यांची त्यांनाच माहिती. 9:20 गाडी तिथे जमा आहे रजिस्टरला. 9:20 गाडी आता जमा केली. गाडी नेली आणि माणूस ठेवला. माणूस ठेवला. तुम्ही बॉडी आणि पंचनामा नाही. काहीच नाही. आता सकाळी तुम्ही केलं मीडिया पंचनामा. बोलल्याच्या नंतर गाडी जमा केली. सकाळी 7ला सतीशला भास्कर केंद्राने फोन केला की महादेव मुंडे कोण आहे. म्हणले, भाऊ आला का तो भास्कर केंद्र? मग भास्कर केंद्रानेच फोन केला. माझं तर म्हणणं भास्कर मला तर एवढं केंद्रे म्हणले. मधले जेवढे हा. आणि PI सानप आणि SP ठाकूर साहेब यांचं CDR काढावं. आरोपी एका मिनिटात घडले. हो. भार्गव साहेबाला दुसरे SP साहेब मध्ये घालून मी बोलायला लावलं तरी त्यांनी मी काहीच केलं नाही. नुसतं करतोच म्हणजे नोकरासारखंच वागत होते. म्हणजे तुम्ही काढायच्या अगोदर बी आम्ही SP सरांना भेटला होता कावत सरांना. हो. मग ते म्हणले परळीच्या व्हिजिटला जा म्हणले, परळीला अजून एकदा जा म्हणले, तपास सांगतील तुम्हाला सगळं. तिथे गेले तर चोरमुले सर त्यांची बैठक चालू होती. त्यात तर इथले PI बघितल्या तुम्हाला म्हणले बाहेर जा म्हणले, बाहेर जाऊन बसा. म्हणलं का? मग चोरमुले सर म्हणले या म्हणले मध्ये. मग कशामुळे आलात? मी म्हणलं मर्डर बाबत बोलायला आले. तर तिथले एक डायरेक्ट कॉन्स्टेबल म्हणलं की फोन आले होते म्हणून तपास थांबविला. चोरमुले सरांना खुद म्हणलेले ते कुणाचे फोन आले काय झाले. मग चोरमुले सरनं विचारलंच असं ना नंतर आम्ही आल्याच्या नंतर तुम्हाला कुणाचे फोन आले, काय झाले, काय झालं. त्यांच्याकडेच अजून परत तपास दिलाय. मग चोरमुले सरांना बी आरोपी माहितीत ना, मग का लाभन लावते ते. चोरमले काढला, मी काढायला लावला तपास. मी SP ला बोललो हे चोरमले मला माहित नाही कोण आहेत ते. मी इथं त्या कार्यक्रमाला आलतो ना, ह्याच्या हाकुर्शीच्या कार्यक्रमाला आला तेव्हा ते माझ्या समोर आला. माझ्या आष्टीची जागा रिक्त होती DYSP वाला. तो चोरमले माझ्याकडे आला, टोपी बिपी घातली, शालूट हाणला आणि म्हणला अण्णा मला घेता का आष्टीला. मी त्याची बोलण्याची ती स्टाईल पाहिली. मी म्हणला का हे तो पुरा पांडू हवालदार दिसतोय, ह्याला मी आष्टीला कायला नेऊ. मी डायरेक्ट म्हणलं, त्या तोंडावर म्हणलं तुझी एकंदरीत बॉडी लँग्वेज मला सांगते की तू काहीच कामाचा नाही. आणि तो मग हे काय, मग हे असले बिनकामीच माणसं आणून ठेवायच्या नाही. चोर मला काय कामाचा माणूस आहे मला सांगा बा. त्याला असं 100 मीटर पळून दाखव म्हणावं, तो 100 मीटर पळणार सुद्धा नाही. आता तुम्ही मीडियावाला कॅमेरा घेऊन जा आणि त्याला 100 मीटर पळायला हवा. पळण का तो? भार्गव साहेबाला SP साहेबांनी मध्ये टाकलं होतं सांगायला. हा. त्या SP साहेबांना मला रिप्लाय मेसेज करून सांगितला त्या केसमध्ये लक्ष द्यायला, तरी घातलं नाही भार्गव साहेबांनी. नंदकुमार नाही भार्गव साहेब बारगळ साहेब. आणि इथं बी महाजन होते त्या, म्हणजे सानप गेले की महाजन आले वाटतं. आता केसच्या जे प्रकरणात आहेत ते तर काही तपास करणार, त्यांनी तर काहीच केलं नाही. त्यांनी ते सगळं दाबादाबीच करून टाकलं. काही त्या बी केसचं सगळं वाटोळ करून टाकलं. महाजन आता केस मध्ये आहेत ना, होते ना महाजन, ते पण इथं होते, परळीत पण होते त्या टायमिंगला. महाजन तर नंबर 1 बोगस माणूस आहे. ते महाजन तर डायरेक्ट पोलीस आरोपींबरोबरच होता ना. मग त्या स्पॉटवर आता मसाजोगचे लोक तेच म्हणतायत ना, महाजनला याच्यात डायरेक्ट आरोपी करा, आरोपी. त्याच काळात महाजन इकडे बी होता. सानप सर गेले की ते आले. सानप बिचारा चांगला माणूस होता. मला म्हणले 28ला आरोपी अटक करतो आणि 31 तारखेला म्हणले की LCB ला गुन्हा वर्ग करा. का म्हणले ती कळाल नाही. मग लगेच मी काय केलं, मला डाऊट आला म्हणून मी पिटिशन औरंगाबादला दाखल केलं जाऊन कोर्टामध्ये. नाही पण आत्ताचा जो तो साबळे आहे ना,
ते चांगले. तो माणूस चांगला आहे. मी त्यांना पहिले बी याच्यात होते, पहिले एकदा आलते पण त्यांच्याकडे नव्हते. त्यांना लगेच काढून टाकलं. तपासात सुद्धा पुन्हा काढून टाकलं होतं एलसीबी त्याला. आपल्या सपकाळ साहेब एलसीबीतूनच काढला. हा, शेख कोणतरी बसेल टाकून. तिथं लगेच शेक बसवला. हा. साबळे चांगलं काम करत होते. एलसीबीला होते. हो, साबळेला काढलं काढलं. आणि तुमच्या संभाजीनगरचा शेख बसवला. सचिन सानप एलसीबीला गेला. हो, सचिन सानपच चालवत होते एलसी. सचिन सानप साहेब संभाजीनगरला आणि आपल्या केसमध्ये सिटीला काय संबंध याचा तपासात यायला? त्याची संभाजीनगरचा पोलीसवाला आपल्या केसमध्ये सिटीमध्ये तपास करायला येतो. हा. त्याच्याकडे ऑर्डर सगळं नाही, ते काही नाही, नंबर काही नाही. दाखवून DSP आम्ही गेलो चौकशी करा की त्याचाच चालू ते. त्याचा नंबर, त्याचा नंबर, कुणाला किती दिले आणि कुणाला किती घेतले हेच चालू त्याचं दुसरं. तेव्हा प्रत्येक दिवस पोलिसांनी गेलं की पोलिस म्हणायचे तुम्ही एलसीबीला दाखल करा, इकडे हे करा, तिकडे ते करा, कडे जा, पंकजाकडे जा. सगळे जे खेटे खाऊन खाऊन थकून गेला. एसपी प्रत्येक एसपी बद्दल 4-4, 5-5 वेळ गेलो. एकदा भोपळ्याचे 2-4 गाड्या गेलो. अख्खं गाव. आणि गावातून बी इथं आम्ही आपल्या आमच्या मुलाला बोलवायचं. का बोललं मी म्हणलं मी येऊ का खाली? ते म्हणले तुम्ही कोण आहेत त्याला? म्हणले पहाटे आई 5 वाजता नेमकं मला आई आहेत का? तपासाचा भाग आहे. हा, धन्यवाद. हा. आपलं लग्न सगळे पहाटे 5 वाजता आणि 2 वाजता. ते आपल्या म्हणजे उलट तुम्हालाच नेलं. भाऊ आहे. काय झालं ते आमचे 5 दिवसांना अगोदर भांडणं झालते त्यावेळेला. हा, त्यावेळेला भांडणं झालते आमची शेतासाठी, म्हणजे सोयाबीनच्या खायसाठी. चालूच असते. माझं आणि दिराचं चालू होतं आणि मग ते त्याच्यात त्यांनी बोलले नाहीत. मग ह्यांनी काय म्हणले मला, धीर म्हणले तुझं 5 दिवसात काय होतंय ते वाटोळ बघ म्हणले. वाटोळ म्हणून नाही म्हणले, 5 दिवसात तुझं काय होतंय ते बघ. आणि हे मर्डर झाला 5व्या दिवशी. मग हे माझ्या बयानामध्ये मी सांगितलं होतं सगळं रिअल मध्ये काय काय झालं, म्हणून त्यांना चौकशीला नेलं होतं त्यांनी. हा, मग ते 5व्या दिवशी मर्डर झालता ना, म्हणून चौकशीला नेलं होतं त्यांना. आपण नेलं. नंतर त्यांच्या लक्षात चौकशी नंतर लक्षात बोलायला- आलं की याच्यात नाही. घरोघरी मातीचे चुली आहेत का, बोलता बोलता माणूस बोलत हो. राग व्हायचा काय. काय तर मी म्हणलं ना, मला त्यांनी वसकले. मग त्यांच्या भावाला असा उलटा शब्दच बोलला नाही की माझ्या बायकोला का बोलतोस म्हणून. त्यांनी मला वसकले. चल बस म्हणले गाडीत, चल शेतात जायचंय म्हणले, उगाच का नादाला लागायचीस म्हणले. हे दोघं बोलायले नवरा बायको, तरी पण त्यांनी एक शब्द सध्या फिरून सध्या म्हणले नाही की का माझ्या बायकोला बोलतात. इतका त्यांचा स्वभाव शांत होता. भांडण म्हणजे असं नकोच वाटत होतं. मी जर कधी बोलायले तर direct राजकारणाशी बोलायला काय लागलं. संबंध नव्हता. आम्ही गावात निवडून आलो, राजेभाऊ संघ जरा कितकी झाली काही कारणाहून हा, ते लगे पुन्हा मार्केटला उभं राहिलो. मला म्हणजे अजून तुम्ही पुढे आणलंच का ते? त्या ग्रामपंचायतीला 1-2 महिने बाहेर पडावं लागलं. आता तुम्ही अजून हो. राजकारणात तुम्हाला कळतच नाही म्हणजे कळतच तुम्हाला नाही काय मार्केटला बी उभं झालं राहिलो. तरी. कशाला काय गरज आहे म्हणले, आम्ही आहेत ना. हा, राजाभाऊचं ग्रामपंचायत हा. माणिक सिंग त्याचे झाले ना नाही यांच्यासोबतच माझ्या चालते. समज आहे. तुमच्यासोबत. हा. तेव्हा 3 महिने पण नव्हते. मग आमची घरी काय, काय फोन आता होतं. रोज उठता बसता. हा ना. आता त्याचा रात्री फोन आला, अण्णा येले तुझ्या उद्धव ठाकरे येणार आहे, हे येणार आहे. म्हणलं येऊ दे, जे येतील ते आपल्याला न्याय पाहिजे. आपल्याला कोणी फक्त बी आलं न्याय तर पाहिजे. ह्याच्यात राजकारणाचा संबंध नाही. राजकारणाचं संबंध नाही, आपल्याला न्याय आपल्याला पाहिजे न्याय पाहिजे. फक्त. आणि खरे आरोपी कसं खरोखर. कुणाचे काही फक्त घ्यायचे. आम्हाला कळावं की का म्हणून मारले, हा, मारलं का? हा. मारलं का, दोष काय होता ह्यांचा, एवढंच पाहिजे आम्हाला. काहीच दोष नाही त्याला. म्हणजे ह्यांचं एवढं काय केलं की इतकं विचित्र मारण्या इतकं. या आरोपीचं काय केलं ह्यांनी? त्यांच्या घरात शिरले होते का, त्यांच्या लेकरा बाळाला त्रास दिला का, त्यांच्या राजाभाऊ फॅमिलीला मुंबईला मला त्रास फोन दिला? केलता त्यांनी. रात्री त्याचा फोन आलता. हा, मला फोन केलता. आम्ही म्हणलं होतं नाही, ते भावाला पाठवतो म्हणलं होतं. भाऊ त्यांचे भाऊ नाही, भाऊ नाही, ते आले असते. आले ते चुलत भाऊ, त्याला हा, हा, राजूला बोललो होतो मी. त्याचा मला रात्री फोन आलता. येईलच म्हणून. नाही, त्यांना पण भांडण नको वाटतंय राजेभाऊ फोडलं तर. हा, राजाभाऊ भांडण भांडण नको वाटतंय त्यांना. कारणाकारण ते झालं, त्यांचं ते व्हायला त्यांचं नाही झालं पाहिजे. ते भांडण तंट्यावाला माणूसच नाही. ते उलट कोणाला काय बोललं त्याच्यात जाऊन पाया पडल असले आवला आता दिसत. दोघांच्या ऑफिस आज बाजूलाच आहे आमचं. हा, ते राजावर बी काहीतरी 307 का काय लावली होती ना मागं. त्याच्यातच लावले होते. लावली. तू बी होता का? माझ्यावर 3-7 लावली ना तेव्हा. दोघं बी बापलेक होते. 3 महिने गायब होते. त्यावेळेस सगळं ह्यांनी बघितलं. आम्ही माणिकनं आम्ही दोघात पॅनल केला. आपले भाजपचे 5 मी त्यांना दिलते, हा, 8 दिलते.
त्याच्यातले 5ला 5 भाजपचे आपले आले हो आणि इथं एक बी माणूस आला नाही. हा. पण पुन्हा नंतर ह्या मार्केटला ह्याच वाल्मिकनं सांगितलं आता माणिक नाही दादाला हा. घ्यायचं. मी नको म्हणलं होतं, परिवेश नव्हता काही नव्हता. आणि मी धनंजय मुंडेला डायरेक्ट सांगितलं होतं, माझ्या ऑफिसमध्ये फोन लावून दिला माणिकनं. मी सांगितलं ग्रामपंचायतीला मी उभा राहणार नाही, आणि जर नाही उभा राहिलो ते पुन्हा मागून फोन आला उभाच राहावं लागलं. उभा राहिल्यावर मी म्हणलं पडलो तरी ताईच आहे आणि आलो तरी ताईच आहे. पण मागून त्यांनी थोडं टाकलं घोळा, समजा त्या मार्केटला माणूस नसल्यामुळे किंवा काही असल्यामुळे ह्यांना उभा करावं लागते, ह्यांना भाजपची इकडून तिकडून मतं जास्त मत पडते. पडते. त्यामुळे सगळ्यात जास्त म्हणजे हे राजकारणी होते, ह्यांचं काय, हे राजकारणी होते, ह्यांचं काही आधी टेन्शन नाही. ग्रामपंचायतला माझा नवरा काय होता, माझ्या नवऱ्याला का मारलं हेच मला जाणून घ्यायचंय ना. ह्यांचं झालं राजकारण, मात्र माझा नवरा का मारला ह्याने, काहीच कारण मग काहीच कारण नाही ना. आता साहेबाला मी त्या दिवशी खूप बोललो, बरं केलं म्हणलं या जवळ बोलून माणसं मारली आमची. डायरेक्ट. हो डायरेक्ट. आज 10 वर्ष मी विरोधात होतो ना त्यांच्या. हो नगरपालिकेला जुगल शेट आमची उभा होतो, आम्ही आमच्या अंगावर राहतो, आम्ही बी अंगावर गेलो. कनेरवाडी काय भांडणाला, कनेरवाडीवाले माग नाही घेत. मग सगळं गाव एक असते, सकाळी गावात भांडण होते ना, हो. परळीत पुन्हा एकच होती. पण सकाळी भांडणं केले तरी परळीत एक फिरतेत कन्यावाडीचे सगळे. याच्यात एवढंच करा, ह्याच्यात SIT लावा, हो. काहीतरी. काही पण नाही करून नाही ताई, सहकार्य सगळे याच्यात नको 100% तुम्हाला मी सांगतो, हे 100% आरोपी सापडतील. दबाव 100% सापडतील. नाही, तो अधिकारी असा दिला एसपीनी, तो कोणाच्याच बापाला दबावाला घाबरत. माग एक मोठं प्रकरण बीडचं झालं, त्याच्यात कुणी बी म्हणलं त्याला ह्याचं नाव टाक त्याचं नाव टाक, तेव्हा म्हणला अजिबात असलं होणार नाही, मी खरे जेवढे तेवढेच आरोपी करेन. खरेच आपल्याला बी खरेच आरोपी पाहिजे. याच्यात बी खरेच आरोपी सापडले पाहिजे. नाही तर आपले त्यांच्या व्यवहारात किती बी नाव आहेत ना, आपण काही प्रत्येकाचं नावच घ्यावं. नाही आपला नाव डाऊट झाला या प्लॉटिंग वर, या प्लॉटिंग ज्यांनी घेतली त्यांनीच मारले, एवढं मत नक्की आहे आता. हा प्लॉटिंग. प्लॉटिंग ज्यांनी घेतली त्यांनीच मारले, मग ते कुणा बी घेऊ. आरोपी सापडले की आम्हाला नाही आम्ही विचारणार, माझ्या लेकराचा गुन्हा काय होता, तुम्ही कशासाठी मारलं, तुम्ही माझ्या- नाही, त्यांना फाशीशिवाय शिक्षाच फाशी नाही. आहे, त्यांनी जसं तोडलंय तसं तोडायचं, त्यांनी जसं तोडलंय तसंच तोडायचं. त्यांनी तोडलंय. ज्याच्यावर आलं त्यालाच कळत काय केलं. नाही नाही, लय बेकार मारलंय ते. आता सगळे साहेब ऐका ना, सतीच्या ह्याच्यात फोटो बघू सुद्धा वाटत नाही. आणि काय एवढं लेकराला कळत आहे. या लेकराने काय त्या बघायचं? दिवशी ह्या बोलत होत्या, त्याच्या डोळ्यात पाणी आलं राव त्या लेकराच्या माग. ते लय वाईट आहे. मी म्हणलं ना साहेब, 14 फेब्रुवारी मात्र पित्र दिवस होता शाळेत लेकरायच्या. ये मोठा मुलगा काय म्हणला, मम्मी आम्हाला शाळेत जायचं नाही म्हणला, पप्पा नाहीत म्हणलं, पूजा असतील शाळेत, आम्ही काय करावं म्हणलं सांग. मी म्हणलं मामाला आणि मामीला पाठवते, म्हणलं तुम्ही जा. तरी पण म्हणलं नाही, म्हणले आम्हाला शाळेतच जायचं नाही. 14 फेब्रुवारीला लेकर बघायला लागली मला. गेल्या वर्षीचे फोटो बघायला रडायला लागले. हो हो हो. मग हे लेकरायचं किती हे, त्यांनी काय बघितलंय पुढचं. आता बापाची चूक भेटल का लेकराला? लेकाची समाधानी भेटल का आम्हाला? कोणी त्याच्या शिवायच्या पोराला चालला गेलं तर म्हणलं माझं वागणं आता माझं एक मत कमी झालं. पोरं म्हणाले तुमचे 3 मत आहेत, मी म्हणलं त्या मताची बरोबरी नाही माझ्या. फक्त एवढंच आता प्रशासनाकडे बी एवढंच आहे की या लेकराकडे बघून तरी त्यांच्या पप्पाच्या आरोपी द्यावा. नाही ताई, आरोपी सापडते. तुम्ही असं आरोपी काय देवा, म्हणत त्यांना आरोपी सजा व्हावी त्याच्यासाठी. 100% आरोपी सापडतील. ह्याच्यातले आरोपी कुठं जात नसले. पोलीस खोदून 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 काढणार म्हणजे काढणार कोणी बी. आणि हा पोलीस म्हणलं की असं चिड बसते, पोलीस म्हणलं की चिड बसते, अशी त्या नावाची सध्या. बरोबर आहे तुम्हाला पण झालंच ना तसं. करायचा होता तसा कोट्याचा आणि हे जे नाव काय येत आहेत सारखे सारखे, भास्कर केंद्रे, सचिन सानप, गोविंद भाताने, गोविंद भाताने, हे राठोड कोणतरी आहे एक,
बरं का. सगळ्या प्रकरणांमध्ये हेच नाव आहेत, हेच करुणा मुंडेच्या ह्याच्यात हेच. मग आता तो संभाजीनगरला सचिन सानप असताना महादेव मुंडेच्या तपासाला तो परळी पोलीस स्टेशनला कसं काय? त्याची चौकशी करावं. अरे पोलीस आहेत का काय आहेत, नेमकं काय आहे? जेवढे पोलीस इन्व्हॉल्व होते त्या केसमध्ये त्यांनीच मारलं. मग माणसं ह्यांना आरोपी सापडत नाही ना, ह्यांनी वर्दी कशाला घातली? मग कशाला घातली वर्दी ह्यांनी? ह्यांना जर तपास करायचा नाही तर सगळे हेच आरोपी म्हणून ह्यांनाच सस्पेंड करून ह्यांनाच फाशी द्या. एवढे आरोपी पोलीस आले इथल्या. ज्यानं गाडीच नाही माहिती झाली त्याला मग गाडी ज्यानं गाडी नेली त्यानंच मर्डर केलाय म्हणायचं. मग आता गाडी नेली कशी? मला पहिला प्रश्न हा पडतो की बाबा इन्क्वेस्ट पंचनामा झाल्याशिवाय ते त्याला काहीच गाडी माहित कशी नसतंय. गाडी कशी आणली? गाडीत पैसे होते सगळे असे कागद पसरून टाकलेले होते. अंगठी होती बोटामध्ये ते बी काढून घेतलं. सगळं काढून घेतलं. मोबाईल गायब. मोबाईल नाही द्यायचा. मोबाईल नसतं तर अजून हे झालं. तोळ्याची मोबाईल अंगठी गायब. होती. हम्म. तोळ्याची होती अंगठी. हा त्याला छंद असेल अंगठी म्हणते नाही घालायला. आताच केली आता होती. कीर्ती नवीन मीच केलेली. लग्नात केली. ते आमच्या दोघांचे हे झाले त्यावेळेस मी औषध पेले होते. त्या ह्यांनी घरच्यांनी कुणाच पैसे दिले नाहीत. वडिलांनी बी दिले नाहीत आणि त्यांच्या वडिलांनी बी दिले. तर त्यांनी गपचूप अंगठी मोडून त्याचे पैसे देऊन माझं दवाखान्याचं बिल सारलं होतं. तेव्हापासून अंगठी नव्हती. ते पुन्हा त्या दिराच्या लग्नात केली. पुन्हा ते सासऱ्याच्या हाताने हरवली. ती पण गेली. पुन्हा नंतर आता केली तर आता तर त्यांनाच हे झालं. हरवून गेली. हो त्यांनाच हरवून गेली. थोरला कितीला आहे? 7वीला आहे तो. हा. आणि हे तो पण 7वीला. दोन्ही एका क्लासमध्ये टाकलेली. तर ते पोतार शाळेत आहे त्यांना. आरटी मधून ऍडमिशन केलेली. आता याचं कामून एवढं गडबड केलं आपण ह्याला कुशाला ऍडमिशनला. ऍडमिशनला ते म्हणजे हे शाळेत जात नव्हता एक ना, वर्ष वापस बसलो. ह्याला हा. वापस बसवलंय. त्याच्या बरोबर आहे ह्याला वापस बसवलंय. ते दोघं सोबत. जात नव्हता. हा म्हणजे हे लय नाजूक होता ना लहानपणी. हा हा नाजूक होता म्हणजे रडायचा काय सारखा. नाजूक बारीक हे आहे. तर सगळेच नाजूक. ते आहे जरा. तू इकडे ये सतीश, माग बस, वर बस, वर बस. हा बोला. तुम्ही अगोदर ताईंना काय बोलायचं असेल तर त्यांना बोलू द्या. तुम्ही विचारायचं का? त्यांना विचारू द्या. तुम्ही विचारा ताईंना. तुमच्याकडे आज सुरेश आले होते, काय चर्चा झाली तुमची? कारण मला वाटतं पहिल्यांदा सुरेश अण्णा यांनीच आवाज उठवला. हा आवाज जितेंद्र आवाज साहेबांनी बी सभागृहात उठवला पण त्यात काही यश आलं नाही. नंतर महबूब सरांनी बी परळीमध्ये जेव्हा विधानसभेला ह्याला आले होते त्यावेळेस बी त्यांनी आवाज उठवला होता महबूब सरांनी बी. पुन्हा मग साहेबांनी आवाज उठवला तर त्यावेळेस मला जरा आशेचा किरण दिसला, जास्तच दिसला. कारण त्यांनी सांगितलं ना TV 9 वाल्यांना की जा त्यांच्या फॅमिलीशी जाऊन चौकशी करा काय हे काय नाही. कारण त्यांनी प्रेरणा दिली ना, जा फॅमिली त्यांच्या फॅमिलीमध्ये काय चालू आहे हे बघा. मग त्यावेळेस मला जरा आशेचा किरण भेटला आणि मी पुन्हा न्यूजद्वारे समोर आली. IBN 18 आलता मला सुरुवातीला सुरेश ना. मग त्यावेळेस काय त्याच्यानंतर आता पोलीस तपासावर तुम्ही समाधानी आहात का? पोलीस तुम्हाला काय माहिती देत आहेत का कुठवर तपासाला? नाही पोलिसांवर तर मी समाधानीच नाही. ज्यावेळेस माझे आरोपी अटक होते, ज्यावेळेस माझ्या नवऱ्याला न्याय भेटेल, हे आरोपी अटक केलेत म्हणून सगळे सांगते त्यावेळेस मला समाधान होईल. तोपर्यंत मी समाधानी नाही. पण पोलीस तपास करतायत आता 8 दिवसापासून. हा चालू त्यांची चालू आहे तपास. पण त्या तपासाला काय करणार? जे मुख्य आहेत त्यांनाच ते सोडतात आणि बाकीच्यांना करून काय उपयोगाचं? त्यांचा भाग आहे तो तपासाचा, त्यांच्या पद्धतीने तो करतायत. पण जोपर्यंत आरोपी अटक होत नाही तोपर्यंत मला समाधान नाही. तुम्ही आंदोलन अधीक्षकाला एक अल्टिमेट दिलं की तुमचं अल्टिमेट सोमवार संपत आहे आता. हा सोमवारी अल्टिमेट संपून मी मंगळवारी तर काही ठामच आहे उपोषणाला. मी बसणार आहे SP ऑफिस समोर. जिथं SP सरांची गाडी लावते तिथंच मी जाऊन बसणार आहे. मग मला कोणी काय पण करू, जोपर्यंत आरोपी मला देत नाही तोपर्यंत मी तिथे उठणार नाही. आणणार आहे.